डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपली अस्मिता असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कमानीसाठी पांढरीगाव जिल्हा अमरावती येथील भीमसैनिक गाव सोडून संघर्ष करत होते। आज अमरावती विभागीय पोलीस आयुक्तालयाच्या समोर आज त्यांच्यावरती मारहाण केली, लाठीचार्ज केला। एवढा दिवस प्रशासन झोपलं होतं काय? ज्यावेळी न्यायासाठी तिथला भीमसैनिक बौद्ध समाज संघर्ष करत होता बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी, त्यावेळी तिथल्या प्रशासनाला अमरावतीच्या दिसलं नाही काय? एक गोष्ट अमरावतीच्या प्रशासनाने लक्षात घ्यावी, आज तुम्ही हल्ला केलात, कुणाच्या सांगण्यावरून हल्ला केलात, ज्यांच्या सांगण्यावरून तुम्ही हल्ला केलात ते कायम सत्तेचा अमरपट्टा घेऊन जन्माला आलेत नाही, लक्षात घ्या। या माध्यमातून मी अमरावती जिल्हा कलेक्टरचा जाहीर शब्दामध्ये धिक्कार करतो। कलेक्टर म्हणून आपण आपली नैतिक जबाबदारी काय पार पाडली? आता हल्ला झाला त्यानंतर तुम्ही विभागीय पोलीस आयुक्ताला तिकडे पोहोचलात। या प्रकरणाला कलेक्टर पूर्णपणे दोषी आहे। कलेक्टर महोदय, आपण आता योग्य ती जबाबदारी घेणं फार गरजेचं आहे। तुम्ही भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना कमी समजू नका। आज तुम्ही तुमच्यामुळेही थिणगी पडले। जिल्ह्याचा कलेक्टर एक जिल्ह्याचा मुख्य अधिकारी असतो आणि त्याची ती नैतिक जबाबदारी असते, परंतु आपण आपली नैतिक जबाबदारी बजवायला 100% कमी पडलात। या प्रकरणाचा जाहीर शब्दात निषेध करतो आणि भीमसैनिकांना तुम्हाला काळजी करायची गरज नाही, याची थिणगी ही संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक स्वरूपात पडणारच। आम्ही तुमच्यासोबत आहोत। आम्ही तुमच्यासोबत महाराष्ट्रातले सगळे भीमसैनिक 100% आहोत। याचं उत्तर कलेक्टरला द्यावंच लागेल। जय भीम।